जरा कल्पना करून बघा, महाराष्ट्राची दोन प्रचंड मोठी औद्योगिक शहरं पुणे आणि नाशिक फक्त काही तासांच्या अंतरावर आली आहेत. सेमी हायस्पीड रेल्वेचं हे स्वप्न फक्त एक प्रकल्प नव्हता, तर ते या संपूर्ण भागाच्या आर्थिक विकासाचं, वेगाचं आणि नव्या संधींचं एक मोठं प्रतीक होतं. पण झाले असं की प्रगतीचा हाच मार्ग आता एका मोठ्या वादळात सापडला आहे. रेल्वे मार्गात अचानक केलेल्या एका अधिकृत बदलामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा जो मूळ उद्देश होता तोच धोक्यात आला आहे. चला तर मग हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. सरकारने एक निर्णय घेतला आणि रेल्वेचा मार्ग बदलला गेला आणि यामुळे नाशिक, पुणे आणि अहमदनगर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये असंतोषाची एक मोठी लाट उसळली आहे. मग हा निर्णय नेमका का घेतला गेला आणि त्याला इतका तीव्र विरोध का होतोय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. पण या वादग्रस्त निर्णयामागे सरकारची नेमकी बाजू काय आहे? प्रशासनाने इतका मोठा बदल का केला? चला त्याची अधिकृत कारणं काय आहेत ते जाणून घेऊया. या प्रकल्पाचा प्रवास पाहिला की सगळं चित्र आणखी स्पष्ट होतं. बघा, 2019 मध्ये सिन्नर संगमनेर या थेट मार्गाचं सर्वेक्षण झालं. 2021 मध्ये मार्गात बदल होऊ शकतो याचे पहिले संकेत मिळाले. आणि आता तर रेल्वे मंत्रालयाने थेट संसदेत अहमदनगर शिर्डी मार्गे जाणाऱ्या नवीन मार्गाची घोषणाच करून टाकली. आणि यामुळेच आज तीव्र आंदोलनं आणि राजकीय दबाव निर्माण झाला आहे. या संपूर्ण बदलाच्या केंद्रस्थानी आहे एक वैज्ञानिक संस्था GMRT. ही एक अत्यंत शक्तिशाली आणि संवेदनशील रेडिओ दुर्बीण आहे. विज्ञान आणि अणुऊर्जा विभागाचा आक्षेप असा होता की रेल्वेचा जो मूळ मार्ग होता त्यामुळे या दुर्बिणीच्या अत्यंत महत्त्वाच्या खगोलशास्त्रीय कामात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण अगदी सरळ आहे. त्यांचं म्हणणं आहे की या राष्ट्रीय महत्त्वाच्या वैज्ञानिक संपत्तीचं संरक्षण करणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य होतं आणि म्हणूनच या एका कारणासाठी संपूर्ण रेल्वे मार्ग बदलण्याचा हा मोठा निर्णय घेण्यात आला. आणि इथेच या संघर्षाचा खरा मुद्दा सुरू होतो. चला आता या दोन मार्गांची थेट तुलना करून पाहूया. म्हणजे या संपूर्ण प्रदेशाच्या भविष्यावर त्याचे काय आणि किती दूरगामी परिणाम होतील हे आपल्या लक्षात येईल. हा फरक बघा किती मोठा आहे. मूळ मार्गाने पुणे ते नाशिक हा प्रवास फक्त 1.5 ते 2 तासांचा होता. विचार करा, यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि IT क्षेत्रातल्या लोकांचं आयुष्यच बदललं असतं. पण आता जो नवीन मार्ग प्रस्तावित आहे त्याने तब्बल 4 ते 5 तास लागतील. हो, हा मार्ग मालवाहतुकीसाठी आणि धार्मिक पर्यटनासाठी चांगला असेलही, पण संगमनेर आणि सिन्नरसारखी महत्त्वाची औद्योगिक आणि कृषी केंद्र मात्र विकासाच्या शर्यतीत मागे पडतील. थोडक्यात काय, तर जो प्रकल्प प्रवाशांसाठी बनवला होता तो आता मालवाहतुकीचा प्रकल्प झालाय. या आकड्यावर पुन्हा एकदा लक्ष द्या. 4 ते 5 तास. सेमी हायस्पीड रेल्वेचं जे स्वप्न होतं ते इथेच संपतं. कारण मूळ आराखड्यानुसार हेच अंतर फक्त 1.5 तासात कापता आलं असतं. आणि हीच जी प्रचंड तफावत आहे तीच लोकांच्या संतापाचं आणि या तीव्र विरोधाचं मुख्य कारण बनली आहे. आता पाहूया की या निर्णयाचा लोकांच्या जीवनावर आणि या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतोय आणि या विरोधात राजकीय पातळीवर काय प्रतिक्रिया उमटत आहेत. रेल्वे कृती समितीच्या या एका वाक्यात लोकांची निराशा अगदी स्पष्ट दिसते. त्यांची भावना आहे की ज्यांच्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, ज्यांच्या प्रगतीसाठी ही रेल्वे येणार होती, त्यांच्याच गरजांकडे या नवीन आराखड्यात पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आहे. आणि हा विरोध काही फक्त निवेदनांपुरता मर्यादित नाहीये. लोक अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. मोर्चे, उपोषण आणि रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून नागरिक आणि स्थानिक नेते एकत्र येऊन सरकारवर प्रचंड दबाव आणत आहेत. विशेष म्हणजे आता हा लढा फक्त जनतेचा राहिलेला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे वरिष्ठ नेते स्वतः रेल्वे मंत्रालयाला भेटून हा निर्णय बदलण्याची मागणी करत आहेत. यावरूनच या प्रकरणाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. म्हणजे बघा, हा वाद आता फक्त एका रेल्वे मार्गापुरता राहिलेला नाहीये, तर या निमित्ताने भारताच्या विकासाच्या दिशेबद्दल आणि आपल्या प्राधान्यक्रमांबद्दल काही मोठे आणि गुंतागुंतीचे प्रश्न उभे राहिले आहेत. या वादाच्या मुळाशी काही मूलभूत संघर्ष आहेत. एका बाजूला आहे राष्ट्रीय वैज्ञानिक संपत्तीचं संरक्षण, तर दुसऱ्या बाजूला आहे लाखो लोकांच्या प्रादेशिक विकासाची तीव्र गरज. केंद्राचं पायाभूत सुविधांचं नियोजन विरुद्ध स्थानिक लोकांचं हित. आणि प्राधान्य औद्योगिक मालवाहतुकीला द्यायचं की सामान्य प्रवाशांच्या सोयीला, हाही एक मोठा प्रश्न आहे. आणि हे सगळं होत असताना आपण हे विसरून चालणार नाही की या प्रकल्पामध्ये जनतेचे म्हणजे आपले तब्बल 8,970 कोटी रुपये गुंतलेले आहेत. इतक्या मोठ्या गुंतवणुकीवर घेतलेला प्रत्येक निर्णय या संपूर्ण प्रदेशाचं भविष्य ठरवणार आहे.
तर आता परिस्थिती अशी आहे की या समस्येचं भवितव्य राज्य आणि केंद्र सरकारच्या चर्चेवर अवलंबून आहे. त्यांच्या निर्णयावरच या संपूर्ण प्रदेशाचं आणि लाखो लोकांचं भविष्य ठरणार आहे. आणि म्हणून शेवटी हा एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो, भारताने आपलं भविष्य कसं घडवावं? फक्त नकाशांवर आखलेल्या रेषांनुसार, की त्या लोकांसाठी ज्यांच्या जीवनावर या रेषांचा थेट परिणाम होतो? या प्रश्नाचं उत्तर केवळ या एका रेल्वे मार्गाचं नाही, तर संपूर्ण देशाच्या विकासाची दिशा ठरवेल.